नमस्ते गाईज, आज आपण बनवणार आहोत नाशिकचा फेमस पाव वडा। चला आपण कृती करूया। पाव घेतलेले आपण, हे बघा, आणि बटाटा घेतलेला आहे। बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे। बेसन घेतलेले आहे, चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा थोडासा घेतलेला आहे। हळद, हिंग, जिरे, मोहरी, शेंगदाणे आणि हे अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, कढीपत्ता मी करून घेऊया। पहिले पुदिना टाकूया, थोडीशी कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या टाकूया। तुम्हाला हवेनुसार तुम्ही टाकू शकताय। आपण अद्रक घेतलेलं होतं ते टाकूया, लसूण आणि ते शेंगदाणे घेतलेले ते टाकूया चटणीला। अजून जिरं, थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण हे मिक्सर मध्ये दळून घेऊया। ही ग्रीन चटणी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ही साईडला ठेवून देऊया। आता आपण याची बटाटे वड्याची चटणी करून घेऊया। वड्याला लागलेले हे करून घेऊया, चटणी करून घेऊया। खलबत्त्यात ठेचून घेऊया। मिरच्या टाकलेले आपण, तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता। हे बघा, लसूण घेतलं आहे, अद्रक लसूण घेतलेलं आहे मी। हे बघा, ते जिरे पण टाकूया। आणि आता आपण हे ठेचून घेऊया। मिरच्या आणि हे दळून घेतलेलं आहे बटाट्याची चटणीला। आता आपण कढई ठेवूया तेल तापायला। हे बघा, आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। एक पळी, हे बघा, मोहरी टाकूया आपण। मोहरी जरा तडतड करून घेऊया। जरा लांब उभं राहायचं, मोहरी पुरती। हे बघा, आपण जे ठेचून घेतलेलं होतं खलबत्त्यात ते टाकूया थोडंसं। हे बघा, बघू शकता तुम्ही। हे बघा, थोडंसं फ्राय करून घेऊया आपण। त्याच्यानंतर आपण ते बटाटे मॅश केलेले होते ते टाकूया। पहिले आपण कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। कढीपत्ता थोडासा फ्राय करून घेऊया छानपैकी। मस्त वास येतोय। चवीनुसार मीठ घेऊया, तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही घेऊ शकता। मीठ टाकून घेतलंय आपण। मस्त फ्राय झालेलं आहे आपलं। थोडंसं कमी गॅस करून घेऊया। आता आपण हळद आणि हिंग घेतलेलं होतं ते टाकूया छानपैकी। थोडासा अजून परतून घेऊया हिंग, टेस्ट चांगली लागेल हिंग परतून घेतल्यावर। आता आपण ते बटाटे मॅश करून घेतलेले होते, उकडून घेतलेले होते ते टाकूया। ते टाकून घेऊया मस्त। हे बघा, एकजीव करून घेऊया। आता आपण चांगली बटाट्याची चटणी पावामध्ये लावायला चांगली मॅश करून घेऊया, म्हणजे टेस्टी लागते ती। थोडीशी आता आपण वाफवून घेऊया, त्याच्यानंतर काढूया। चांगले शिजलेले आहे। आता आपण वरतून त्याच्या कोथिंबीर टाकूया, थोडासा फ्राय करून घेऊया डबल। छानपैकी आपली चटणी मॅश पण झालेली आहे चांगली।
आता आपण बेसन कालवायला घेऊया। हे बघा आपण बेसन घेतलेले आहे, त्याच्यात आपण आता चवीनुसार मीठ टाकूया। तुम्हाला हवं तेवढं टाकू शकता तुम्ही। हिंग घेतलेलं, सोया आपण खार घेतलेला होता, खायचा सोडा तो टाकूया। पाणी घेऊया, मॅश करून घेऊया ते। हे बघा चांगलं आपण काढून घेऊया। चटणी रेडी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया, छानपैकी थंड होऊन देऊया। पाव घेतलेले आहे, आता आपण ते असे कट करून घेऊया। कट झालेले आहे आपले पाव। हे बघा आता त्याच्यात आपण ग्रीन चटणी लावून घेऊया। हे बघा ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे, चांगली अशी पसरून घेऊया ग्रीन चटणी। त्याच्यानंतर आपण बटाट्याची चटणी केलेली होती ती एका साईडला लावून देऊया। बघा तुम्ही बघू शकता मी कशी लावते ते। बघा आता आपण हे असं पॅक करून घेऊया। आपण दुसऱ्या पावाला पण तसंच करूया। बघा ग्रीन चटणी आपण एका साईडला लावून घेऊया। ग्रीन चटणी तुमच्या हिशोबानुसार तुम्ही तिखट करू शकताय। मला स्पायसी खायला आवडतं म्हणून मी तिखट जास्त करते। चटणी लावून घेतलेली आहे आपण। आता आपण हे असं करून घेऊया। हे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही आपण करून घेतलेलं आहे। आता आपण बेसन घेतलेलं होतं, बेसन काढून घेतलेलं होतं। बघा तुम्ही बघू शकता। आता आपण त्याच्यात डिप करायचे। बेसन जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही करायचं, मध्यम करायचं। हे बघा तुम्ही बघू शकता बेसनामध्ये मी करून घेतलं। आपण सावकाश तेलात सोडलेला आहे आपला नाशिकचा फेमस पाववडा आपण केलेला आहे। हे बघा तुम्ही बघू शकताय किती छान दिसतोय। वडा खाऊन, नाशिकचा वडा खाऊन आम्ही लहानचं मोठं झालेलो आहे। माझं गाव आहे इगतपुरी, त्याच्यामुळे नाशिकला जायला काही आम्हाला अवघड नाही। बघा आपला वडा फ्राय होतोय। बघा तुम्ही बघू शकताय छानपैकी आपला वडा फ्राय होतोय। टेस्टी वडा आहे आपला। हे बघा बघू शकता आपला वडा फ्राय होतोय। आता आपण त्याला दोन्ही साईडने फ्राय करून घेऊया चांगलं। हे बघा चांगला फ्राय झालेला आहे आपला वडा। पाव वडा नाशिकचा फेमस वडा आहे हा। आता आपण याला टिश्यू पेपरवर काढून घेऊया। पाव असल्यामुळे जास्त त्याला तेल शोषून घेतं। हे बघा मस्त आपण काढून घेतलेला आहे। आता आपण याला सर्व करून घेऊया। आपण सर्व करून घेऊया वडा। हे बघा आपण इथं वडा ठेवून घेऊया। बघू शकता तुम्ही हे बघा वडा ठेवून घेतलेला आहे मी। थोडीशी वरतून चटणी टाकूया वड्यावर। आपण ती वड्याची चटणी करून घेतलेली होती तीच टाकून घेऊया। बघा छानपैकी आपला पाव वडा तयार झाला। तर नाशिक वडा आपला पाव वडा तयार झालेला आहे। बघू शकता कुरकुरीत आणि मस्त झालेला आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी अशाच आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।